कोल्हापुरात आता एक मोठी बातमी आहे। तिथे पालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी देखील मैदानात उतरली आहे। वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर पालिकेच्या सर्व 81 जागा लढवणार आहे। वंचितची आज कोल्हापुरात दुपारी 3 वाजता विजयी निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेला प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर यांची उपस्थिती असणार आहे। कोल्हापुरात पालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी देखील मैदानात। आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि महापालिका निवडणुकीत वंचित आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिका वगळता इतर ठिकाणी ही युती होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली। काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सोबत देखील आमची आघाडी झाली होती। तसेच सुरेश शेट्टी, राजू शेट्टी साहेबांच्या शेतकरी संघटनेसोबत देखील आम्ही कुठे आघाडीच्या अनुषंगाने लढलो होतो आणि माधवराव जानकर साहेबांच्याही पक्षाच्या सोबत आम्ही लढलो होतो। त्यामुळे शेतकरी संघटना, जानकर साहेबांचा पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत काही ठिकाणी आमची युती महाराष्ट्रात झाली। मोठी बातमी समोर येते। कोल्हापुरातून कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील देवठाणे कसबा ठाणे रस्त्याजवळ एका जुन्या खाणीतून गेल्या काही दिवसांपासून गूढ, धूर आणि गरम वाफा मिश्रित उत्सर्जन होत आहे आणि या अनपेक्षित भूगर्भीय क्रियेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। हा वायू विषारी तर नाही ना, या भीतीने ग्रामस्थांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी खाणीपासून दूर राहण्यास आता सुरुवात केलेली आहे। पुण्यात काँग्रेसकडून आता इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे। निवड समिती इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे। इच्छुकांची काँग्रेस कार्यालयामध्ये गर्दी पाहायला मिळते। तर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा शिवतीर्थावर मोर्चा। मनसेच्या कुर्ल्यातील पदाधिकाऱ्यांविरोधात महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात। राज ठाकरेंना भेटण्याची मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याचा मनसे पदाधिकाऱ्यावर आरोप आहे। मनसे कुर्ला विधानसभेतील विभाग अध्यक्ष प्रदीप वाघमारे, महेंद्र शिंदे आणि सुलोचना कदम यांनी फोटोचा गैरवापर केला असा आरोप आहे। तर गोवा अग्निकांड प्रकरणी मोठी अपडेट। लुथरा बंधूंना पोलिसांनी गोव्यात आणलेला आहे। क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथराला दिल्लीतून गोव्यात आणण्यात आलेला आहे। गोव्यामध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला होता। अग्निकांडच्या दुर्घटनेनंतर लुथरा बंधू थेट थायलंडला पळाले होते, मात्र आता त्यांना गोव्यात आणण्यात आलेला आहे। अजित पवार यांच्या संदर्भातली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। मलिकांसंदर्भात अजित पवार यांनी आग्रह केला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांना मलिकांचं नेतृत्व मान्य नाही। महायुतीत भाजप शिंदे सेनेला मलिकांचं नेतृत्व मान्य नाही। मलिक असतील तर सोबत लढणार नाही अशी भाजपची भूमिका आहे। तर मलिक असतील तर सोबत लढणार नाही ही भूमिका आता भाजपनं घेतलेली आहे। या संदर्भातच आता मलिकांसंदर्भात अजित पवार यांनी आग्रह केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। अजित पवार यांनी आता देवेंद्र फडणवीस यांची वर्षावरती भेट घेतलेली आहे। मलिकांसंदर्भातच या भेटीदरम्यान चर्चा झाली असल्याचं कळतंय।